कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। रेणुकाताई, तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या वस्तू यादीप्रमाणे आणा आणि हो, ओटीचं सामान विसरू नका। हो गुरुजी। आई मी काय म्हणते, ओटीच्या सामानाची तयारी करते मी। नको नको, तू यातलं काहीही करायचं नाहीस। आई मी काय म्हणते, अनायसे गुरुजी आलेच आहेत ना, तर आपण सिद्धू आणि पूर्वीची पत्रिका दाखवून घेऊयात का? हो ग, बरं झालं तुला सुचलं, माझ्या लक्षातच नाही आलं हे। मी गुरुजींशी बोलून घेते, तुझं पटकन पत्रिका घेऊन ये। लगेच आले। काय ग, काय चाललंय तुमचं कुसूर पुसूर? आई नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की गुरुजी अनायसे आलेच आहेत, तर आपण सिद्धू आणि पूर्वीची पत्रिका त्यांना दाखवून घेऊया का? अगो हो, दाखवूया की। मी घेऊन येते पत्रिका। हा पटकन ये ग। गुरुजी ही पत्रिका। ही नक्की सिद्धिराजच्या होणाऱ्या बायकोचीच पत्रिका आहे ना? यात लग्नाचे योगच नाहीत। सिद्धिराजची आणि हिची पत्रिका अजिबात जुळत नाही। अरे देवा, माझाच जरा गोंधळ झाला गुरुजी। ते पत्रिकेमध्ये एक दुसरी पत्रिका होती आणि मी विसरले। वाटलंच तरी म्हटलं, अजूनही गोंधळ कसा घातला नाहीस? बघितलंस, तू हिला कामच सांगते, अगं एक धड काम तिला जमत नाही। मी किती नीट काम केलं आहे हे कळेलच लवकर तुम्हाला। ही उत्तम पत्रिका आहे। सिद्धिराजची या मुलीमुळे भरभराट होणार आहे। या मुलीच्या हातून देवीचे सगळे मानाचे विधी होतील। आणि या उत्सवात सिद्धिराजच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। रेणुका, आता मात्र पूर्वी कधी इथं सून म्हणून येते असं झालंय बघ मला। ही पूर्वीची नाही, भावनाची पत्रिका आहे। काय आहे? हा, झोप ना। सारखा तुझा फोन गुर 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 वाजत असतो, सतत आपला फोन कानाशी। झोप। असं करू नका साहेब, मी हात जोडते तुमच्या पुढं, सोडा आम्हाला, सोडा। वेंकी, अरे काय नाही, ते फोन चुकून लागला, फोन चुकून लागला होता। तू नको टेन्शन घेऊ। नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही, काय टेन्शन नाही, तू नको टेन्शन घेऊ। ठीक आहे, समजा ठेवते। हा, उद्या भेटूया।
काही कळलं नाही. कोणीतरी रडत होतं. खूप आवाज होता. ऐकू नाही आलं मला. नको, आत्ता नको. सकाळी सकाळी जा. हा, झोप आता, झोप. ए काय चाललंय तुम्हा दोघांचं? झोपा ना यार. स्वतःही झोपत नाही, दुसऱ्यालाही झोपू देत नाही. ए, झोप ग तू. काय झोप ग तू? तुम्ही दोघं गप्पा मारणार, कशी झोप लागणार का दुसऱ्याला? हे बघ, ज्याला खरंच झोप आलेली असते ना, तो कसाही झोपतो. झोप तू. काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? सिक्रेट आहे का काही? म्हणजे दोघांच्यातलं मला सांगा ना, मी ऐकेल. सांग ना. मंगल, आता गप गुमान झोप, ना ही काठी डोक्यात घालून बघ तुझ्या. असा कोण धाक देतो का? हा, तुझे वय झाले ना, वय ते आले ते तेव्हा आली ती. पुरे झोप आता. झोपते. हा, तुम्ही पण झोपा आता. ए झोप रे. वेंकी, झोप आता. नको काळजी करू. आरती ठीक असेल. आपण सकाळी बोलू तिच्याशी. झोप आता. आरती फोनवर तर सगळं ठीक आहे म्हणाली, मग तो आवाज कसला होता? देवा, तूच काळजी घे रे बाबा त्या पोरीची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.